रामकृष्ण मित्रांनो आज जर बघितलं तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि डोळ्यांचे पावणे फेडणाऱ्या टप्प्यावरती आज आपण येऊन पोहोचलोय। आज माऊलींचा रथ लोणंदहून तळगावकडे निघालाय। विशेष म्हणजे 14 ते 15 किलोमीटरचे अंतर कापत आज लाखो वैष्णवांचा मेळा एकत्र आलाय आणि आज इथे लागणार आहे माऊलींचं पहिलं उभे रिंगण। चितळे सहकारांचा आश्व या ठिकाणी आपल्यासाठी सज्ज आपण बघू शकतो। खूप सुंदर पद्धतीचा हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी प्रचंड पद्धतीने गर्दी या ठिकाणी केलेली आहे आणि आपण बघू शकता आत्ताच लोणंदवरून माऊली निघालेत आणि पालखी जर बघितलं तर आता माऊली बसतात आहे आणि आता पालखीवर आता तळगावच्या दिशेला लागणार आहे। पारंपरिक व मानाचा नगालखाना या ठिकाणी सज्ज झालाय त्या साईडला जाण्यासाठी आणि भव्य दिव्य असा आजचा जो काही सोहळा आहे तो खरंच आपल्या डोळ्यांनी अनुभवण्यासारखा असणार आहे। कारण की भरपूर या ठिकाणी भाविक भक्तजन वारकरी संप्रदायातील हे वारकरी आणि शेतकरी कुटुंबीय या ठिकाणी आज या ठिकाणी दिव्य सोहळ्यासाठी आज तळगावच्या दिशेला निघाले। ते भजनाच्या तालावरती वारकरी दंग होऊन हा सुंदर सोहळा आनंद देण्यासाठी उपभोगण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी माऊली या ठिकाणी प्रस्थान करतात। थोड्या वेळातच माऊली तळगावामध्ये पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण होणार आहे। तर ही जी परंपरा आहे ती 200 वर्षांपासून सुरू करण्यात आली होती। तर कोल्हापूर जवळ अंकली गावचे शितोळे गावानं प्रत्येक वर्षी 2 पवित्र अश्व वारीत सहभागी करतात। पहिला अश्व असतो तो माऊलींसाठी, दुसऱ्यावर असते जरी पताका आणि विशेष म्हणजे हा जो अश्व असतो दुसरा तो संत ज्ञानेश्वर माऊली साक्षात त्याच्यावरती विराजमान होऊन माऊलींचा जो काय उभे रिंगण असतं किंवा गोल रिंगण असतं त्या सोहळ्यामध्ये स्वतः माऊली या ठिकाणी त्याच्यावरती विराजमान होऊन हा सोहळा अनुभवत असतात। त्यामुळे हे खूप पवित्र असतं मित्रांनो। माऊलींचा अश्व वाड्याच्या वेगाने ज्या वर्तुळात धावताना ज्या धुळीत कण उडतात ती धुळच भक्तांसाठी प्रसाद ठरते आणि विशेष म्हणजे या अश्वाला हळूहळू स्पर्श करणं म्हणजे माऊलींचा आशीर्वाद मिळवणं। माऊलींचा अश्वय ज्या ठिकाणाहून गेला त्या टापांच्या खाली ज्या ठिकाणची जी धूळ असते ती माऊली कपाळावर लावण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वारकरी भक्त आतुरलेला प्रचंड पद्धतीने माऊलींचा हा जो सोहळा होणार आहे तो पाहण्यासाठी भरपूर भाविक या ठिकाणी आत्ताच तळगावच्या दिशेला निघाले ते आणि आपण बघू शकता लवकरच माऊलींचा हा सुंदर सोहळा आपल्याला पाहायला भेटणार आहे। थोडक्यात आता एक माऊलींचा सुंदर सोहळा या ठिकाणी माऊलींची पालखी ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचेल तर चांदोबाचा लिंब या ठिकाणी हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी आणि तो उपभोगण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहे। आजचा माऊलींच्या सोहळ्यातला हा 9वा दिवस दुपारचे भोजन करून माऊली लोणंदवरून तळगावाकडे निघाले ते। अगोदरच स्थानिक लोकांनी तळगावच्या चांदोबाच्या लिंब या ठिकाणी जय्यत तयारी केली आहे। कारण पांडुरंगाच्या वारीतला खूप सुंदर सोहळ्यांपैकी हा सोहळा मानला जातो। म्हणजे हा सोहळा असतो मित्रांनो, हा सुद्धा सोहळा असतो ठिकाणी अनुभवण्यासाठी छोटेसे लोकमेला घेऊन आले ते या ठिकाणी। मित्रांनो अगदी काही क्षणातच माऊलींची जी काही पालखी आहे ती तळगावमध्ये पोहोचणार आहे आणि भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी माऊलींचं या सातारा जिल्ह्यामधील तळगावमध्ये होणार आहे आणि विशेष म्हणजे सुंदर सोहळा आज या ठिकाणी लवकरच आपण अनुभूती घेणार असलो मित्रांनो आपण बघू शकतो सुंदर पद्धतीचं स्वागत या ठिकाणी तळगावकर या ठिकाणी करताना दिसत आहे। मित्रांनो ज्या अश्वाची आपण उत्सुकतेने वाट पाहतोय तो क्षण थोड्या वेळातच येणार मित्रांनो। तळगावमध्ये माऊलींचा अश्व या ठिकाणी आत्ताच आला आहे आणि थोड्या वेळातच माऊलींचा जो काही सुंदर उभे रिंगणाचा सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे। भरपूर जण या ठिकाणी पाया पडताना आपल्याला दिसतात त्या अश्वाच्या खूप सुंदर पद्धतीचा सोहळा या ठिकाणी होतोय। शितोळे सलकरांचा पण अश्व या ठिकाणी माऊलींच्या या अश्वासोबत सज्ज आहे आणि थोड्याच वेळात जो काय सुंदर सोहळा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। काही वेळातच
या ठिकाणी त्यांचा अनमोल क्षण आपण आपल्या डोळ्यामध्ये टिपून ठेवण्यासाठी उपस्थित आहात. मित्रांनो, आपण बघू शकता माऊलींची पालखी या ठिकाणी हजर झाली आणि या ठिकाणी रिंगणाचा जो काही सोहळा आहे तो सुंदर पद्धतीचे रांगोळी वगैरे वापर काढून या ठिकाणी आश्वई सज्ज आहे आणि आपण सुंदर पद्धतीचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी बघणार आहे. पालखी या ठिकाणी आली आहे आणि या ठिकाणी आता माऊलींचं जे काही रिंगण आहे त्या ठिकाणी सोहळा पार पाडणार आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे. मित्रांनो, पाऊले चालत ही पंढरीची वाट खूप सुंदर पद्धतीने वाडीच्या तालावरतीच्या आधीचा जो काही खेळा वगैरे असतात ते सर्व या ठिकाणी चालू आहेत आणि विशेष म्हणजे चितळ सरकार सज्ज आणि या ठिकाणी सोहळा चालू होते. माऊलींचा हा सुंदर सोहळ्यानंतर वारकऱ्यांचा जल्लोष तुम्ही बघू शकता. हे बघा, मित्रांनो, भरपूर सुंदर पद्धतीने हा खेळा होऊन आज या ठिकाणी माऊलींची जी काही पालखी आहे ती आज रात्री तळडगाव या ठिकाणी मुक्कामाला असणार आहे. आपण पाहू शकता आनंदाची डोई आनंद तरंग पाऊले चालती पंढरीची वाट. आपण जो बघितलं खूप सुंदर पद्धतीचा आजचा जो भव्य दिव्य सोहळा आहे या ठिकाणी आज पार पडला आणि प्रचंड पद्धतीने वारकरी या ठिकाणी आज पंढरीच्या दिशेला जातात. तळडगाव या ठिकाणचा आजचा मुक्काम या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा सुंदर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माऊली माऊली लिहायला विसरू नका. मित्रांनो, अशा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या सुरेश धाडगे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.